स्मिथ निवित फाइटर्स प्लीज कम. सूरज दिघे आणि टीम पुन्हा एकदा सज्ज होतीये. आपले रंग, आपले ढंग आणि आपला तो बहारदार परफॉर्मन्स दाखवण्यासाठी या मॅच मध्ये चला नेक्स्ट टीम तयार आहे का? सूरज दिघे टीम आलेली आहे आणि त्यांच्या समोर दोन हात करण्यासाठी the next team of this match, the team name is Sri Ganesh. Please come. टाळ्या टाळ्या वाजत नाहीत प्लीज, जोरदार टाळ्या होऊ द्या. मगाचसारखी मॅच बघायला भेटेल टाळ्या वाजवल्यात तर. अनिरुद्ध मेहर and team, one of the big battle पाहायला मिळाली या मॅच दरम्यान या दोन्ही संघांमध्ये. सूरज दिघे वर्सेस अनिरुद्ध मेहर. एका बाजूला ओंकार ढवण आणि त्यांच्या समोर चला लाईन अप करायचे दोन्ही टीम्स. मी विनंती करा आदरणीय झहीरभाई, हुसेनभाई, बिस्मिल्लाभाई, लालाभाई सर्वांनी या आणि या खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्याची मी आपणास विनंती करेल. चला कॅप्टन, आपली टीम लाईन अप करून घ्यायची आहे. एक मोठं बॅटल दोन आयकॉनच्या दरम्यान, त्याचबरोबर दोन प्रशिक्षकांदरम्यान. एका बाजूला गणेश शेलार सर, दुसऱ्या बाजूला ओंकार ढवण सर आणि त्याचबरोबर दोन आयकॉन जर आपण पाहिले तर एका बाजूला अनिरुद्ध मेहर असेल, त्याच्या समोर असणार आहे सूरज दिघे. अतिशय चांगला खेळ या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. मी विनंती केली झहीरभाईंना आपण या टॉस सुद्धा केला जाणार आहे. चला कॅप्टन, मगाची मॅच अतिशय शानदार झाली. कुणालाही वाटलं नव्हतं की त्या मॅच मध्ये एवढे ट्विस्ट दिसतील आणि ट्विस्ट दिसलेत. नरेश जिंदले समोर त्यांच्या संघामधील वेदांतने दिलेला तो खेळ अतिशय वाखाणण्याजोगे होता आणि प्रेम मेहरने लगावलेली ती मोहर टायची अतिशय शानदार होती. चला सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती केली की आपण स्थानापन्न व्हायचंय. तर श्री गणेश ऑटोचे संघमालक देवा केरेकर यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. देवा केरेकर, आपणास विनंती आपण मंचावरती यायचंय. जे जे संघमालक इथे उपस्थित झालेले आहेत कोणीही स्टँड मध्ये नाही बसायचंय. सर्वांना आदरपूर्वक विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपली जागा मंचावरती आहे आणि तसेच प्रशिक्षक सुद्धा, खास करून रामचंद्र ढवण सर, आपण प्लीज मंचावरती या. वन ऑफ द ग्रेट कोच, 90 वर्षांची परंपरा ज्या संघाने आतापर्यंत जपली आहे त्या संघाचे प्रशिक्षक रामचंद्र ढवण सर यांना सुद्धा आपण पाहतोय. मी विनंती करेन सर आपण सुद्धा मंचावरती यायचंय.
तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय विनोददादा पाटील यांना मंचावरती उपस्थित झहीरभाई शेख यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. क्रीडा साहित्याच्या माध्यमातून होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये झहीरभाईंना आपण पाहत असतो आणि आज सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली आहे. त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या समवेत हुसेनभाई शेख म्हणजेच आमचे गोटूचाचांचे सुपुत्र ते सुद्धा इथे वडिलांचा वारसा जपत असताना आणि चालवत असताना ते सुद्धा अनेक स्पर्धांना उपस्थित दाखवतात. हुसेनभाई आपले सुद्धा आभार. त्यानंतर बिस्मिल्लाभाई आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. बिस्मिल्लाभाई यांचा सुद्धा सन्मान इथे केला जातोय. त्यांच्या साथीने त्यांच्या बरोबरीनं सातत्यानं बिस्मिल्लाभाई यांना सुद्धा आपण पाहतो. त्यानंतर लालाभाई आपण सुद्धा यायचं, आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते. पुनश्च एकदा सर्व आमच्या मान्यवरांचं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. चला आणि बादच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय, ज्या ठिकाणी सूरज दिघे याला चढायसाठी आलाय. 2च्या डिफेन्समध्ये आणि किक लागावली आहे. क्लिअर किक होती, मागे नजर होती की तिथून डिफेंडर येतोय का. सिंगल पॉइंट मिळेल. पहिला ऑल आउट किंवा गुणांचा भडीमार करून कोणत्याही प्रकारे कोणताही संघ हावी होताना दिसलेला नाहीये. त्याचं कारण आहे पहिली जी वेळ आहे, जसं आपण लहानपणी खेळताना म्हणायचो ना, पहिला गुण देवाला, पहिला चेंडू देवाला, ट्रायल बॉल किंवा ट्रायल खेळ, अशा सर्व गोष्टी म्हणायचो. त्यातला हा प्रकार आहे. इथे एखादा ऑल आउट आल्यानंतर दुसरा जो संघ आहे तो पलटवार खूप मोठ्या वेगानं करतो आणि हे आतापर्यंत या VVKPL मध्ये आपण पाहिलंय.
चला नेक्स्ट मॅच साठी दुसरा पुकार अंश फायटर्स वर्सेस साई एकविरा 8-9-10. अंश फायटर्स वर्सेस साई एकविरा 8-9-10 दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. अकरा 4-4-11 सद्यस्थिती आपण जर पाहिली तर स्मिथ निमित्त रायडर्स या संघाची 11 आणि श्री गणेश ऑटोकडे 4 गुण आहेत. बोनस पॉइंट इथे घेतला गेलाय आणि चांगली युक्ती वापरली जाते. एखाद्या मोठ्या बढतीला कशा प्रकारे भेदायचं त्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे. सिंपल आन्सर जर आपण बघितलं तर काय असेल, सिंपल आन्सर असतो मल्टी पॉइंटेड ऑल आउट. परंतु त्यापेक्षा जास्त घातक काय असतो तर तो असतो बोनस, आणि तो बोनसचं अस्त्र वापरला गेलाय आणि त्यानंतर मात्र रेडमध्ये सुद्धा इथे अपयश. सिंगल पॉइंट येताना पाहायला मिळते. अनिरुद्ध बेहेर ज्यावेळेला चढाईसाठी दाखल होतील पुन्हा एकदा स्मिथ निमित्त रायडर्सच्या कोर्टमध्ये. ऋषी वाल्मिकाचा महत्वाचा खेळाडू सध्या श्री गणेश ऑटोच्या माध्यमातून याचा आयकॉन म्हणून खेळतोय आणि 5च्या डिफेन्समध्ये तो चढाईसाठी आलाय. ओहो, यावेळेला अँकल वरती पूर्णपणे डाईव्ह लगावून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये असफलता. अनिरुद्ध सारख्या चढाईपटूला अशा प्रकारे तुम्ही पकडू शकत नाही आहात. ॲक्युरेट अँकल होल्ड करा, अन्यथा थाईच वरती डाय लावा, तिथून काहीतरी फायदा होऊ शकतो. परंतु तसं झालेलं नाहीये. थोडंसं लांबून डाईव्ह लागण्याचा प्रयत्न तिथं झाला आणि त्यामुळे हो सूरज देखील एक संधी चालून आली होती परंतु शेवटच्या क्षणाला कळलं की चांगला चान्स आपण गमावलाय. सूरज रिक्त चढाई करत असताना एम्प्टी रेड. पहिल्या हाफचा अजूनही खेळ चालू आहे आणि अखेरकार 4 नंबर चढाईसाठी दाखल झालाय कोर्टमध्ये 4च्या डिफेन्समध्ये. गौरव बोराडे उजव्या कोपऱ्यामध्ये, रोहित डाव्या कोपऱ्यामध्ये आणि ओहो यावेळेला उलटी किक लगावण्याचा प्रयत्न स्वतःला राऊंड करून आणि त्याच्यामध्ये सुद्धा असफलता. एम्प्टी रेड इकडून सुद्धा येते. सूरज पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख केला जातोय. ज्या संघाचा आयकॉन प्लेअर चालला तो संघ मात्र घवघवीत यश मिळवताना दिसलाय. कालची स्थिती तीच होती, आज सुद्धा त्याच गतीने त्या स्थितीने इथे मॅचेस पार पडत असताना दिसतात. अनिरुद्ध यावेळेला चढाईसाठी येतोय. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन व वसई तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतात आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असा मान पटकावलाय आई जुदानी कलाक्रीडा मंडळाने तो याचा की वसई तालुक्यामधील सर्व खेळाडूंना एकत्रित लिलावाद्वारे विभागून ही लीग स्पर्धा खेळवली जाते आणि असं पहिल्यांदा घडत आहे. थर्ड रेट वा डाय 5च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू आलाय. गौरव आणि रोहित मधील कॉर्डिनेशन काय सांगते. ओहो, इथून जबरदस्त टॅकल. एकाने अँकल वरती निशाणा साधला, दुसऱ्याने पूर्णपणे खांद्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि बाकीचं काम बाकीच्या डिफेन्सने केलंय. खूप चांगला टॅकल पॉइंट आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न झालाय स्मिथ निमित्त रायडर्सच्या माध्यमातून. 5चा डिफेन्स 5 डिफेन्स मध्ये यावेळेला समोरून ओहो ढकललंय. व्हिसल वाजल्यानंतर प्रयत्न सूरज दिघेला विथ प्लॅनिंग योग्य डायरेक्शनने शूट करण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगला डॅश इथे पाहायला मिळाला अनिरुद्धचा. एखादा मॅच मध्ये परत येण्यासाठी, एखादा मॅचला आपल्या बाजूने झुकत करण्यासाठी सर्वांना झुकणं गरजेचं, सर्वांना आपले एफर्ट टाकावे लागतात. परंतु सर्वप्रथम
स्वतःला म्हणजे त्याचा कर्णधारला यावेळेला रोहितनं अतिशय चांगल्या प्रकारे टॅकल केलंय. नजर हटी दुर्घटना घटी आणि दुर्घटनेमध्ये अनिरुद्ध मात्र कोर्टच्या बाहेर जाईल. अतिशय चांगला टॅकल पॉइंट पाठ दिली होती आणि त्यानंतर पूर्णपणे त्या बॅकला होल्ड करण्याचा प्रयत्न मानेच्या जवळून हाताला घातला आणि त्यानंतर कवटाळत असताना बाकी काम डिफेन्सने केलंय. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार करण्याचा प्रयत्न केला जातोय. चौदा 8 8-14. चला पहिल्या हाफचा खेळ संपलाय. पहिल्या हाफ मध्ये सद्यस्थिती जर आपण पाहिली तर स्मिथ नेविसच्या बाजूने झुकतीये, परंतु श्री गणेश ऑटो काय कमबॅक करेल का याच्यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. चला सामन्याला सुरुवात झाली आहे आणि सामन्याला सुरुवात होत असताना समोर ब्लॉक काढण्याचा प्रयत्न आणि ब्लॉक झालाय का तर येस इथं ब्लॉक झालाय आणि सिंगल पॉईंट मिळेल.
चला खेळण्याच्या दृष्टीने शेवटचा आणि अंतिम पुकार दोन्ही संघांसाठी. अंश फायटर्स आणि त्यांच्या समोर विपक्षामध्ये खेळतील साई एकविरा 8-9-10. दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टीने शेवटचा आणि अंतिम पुकार. आपण एंट्री गेट जवळ येऊन लाईनअप करायचं. एकवीस 17-17-21. अनिरुद्ध आलाय चढाईसाठी 3च्या डिफेन्स मध्ये म्हणजे सुपर टॅकल ऑन आहे. जय डेरे समोर आहे आणि ओहो इथे दोघांनी डबल त्यावर काढण्याचा प्रयत्न. जय वरचा झाले हे आलिंगन कोणतं आहे? शानदार आलिंगन. कोणत्याही प्रकारे सुटण्याची शक्यता नाही कारण जय डेरे ज्या वेळेला कवटाळतो कधी हात सुटत नाहीत. अनेक वेळा आपण बघितलंय आणि इथे 2 गुणांची कमाई झाली आणि आता बढत जी थोडीशी मजबूत होताना पाहायला मिळतेय. 6च्या डबेसमध्ये चढाईपट्टू आलाय. चिरशांतता शांत चित्ताची चढाई कोणत्याही प्रकारे हानी होणार याची काळजी घेतली जाते. परंतु दुसऱ्या बाजूने इथे ऑलआउटची संधी चालू इथे अँकल होल्ड अतिशय चांगल्या रीतीने आणि बॅकला खूप चांगल्या प्रकारे होल्ड केलाय. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम स्मिथ निमित्त रायडर्स या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं श्री गणेश ऑटो या संघाला.